नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका. भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला अतिशय सुंदर कथा सांगितली. ही कथा का सांगितली तर माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, संसारामध्ये सर्वात नरम काय आहे? सर्वात मऊ काय आहे? दुसरा प्रश्न, संसारामध्ये सर्वात गोड काय आहे? तिसरा प्रश्न, प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव हा गरीब आणि श्रीमंत का बनतो? देवा, हे प्रश्न माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना विचारले आणि त्यासाठी भगवान शिवशंकरांनी कथा सांगितली माता पार्वतीला. आणि ही संपूर्ण कथा ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, ही कथा ऐकल्यावर माता पार्वती आणि शिवशंकरांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील असं मी नाही सांगत आहे. शिव महापुराण 16व्या अध्यायामध्ये सूतजी महाराज यांनी सांगितले आहे. ही कथा जर मन लावून ऐकली तर भगवान शिवशंकरांचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहणार आहे असं सूतजी महाराज सांगत आहे. भगवान शिवशंकर आणि माता पार्वती अखंड संसाराचे भ्रमण करण्यासाठी निघाले. भ्रमण करताना या संसाराची दशा म्हणजे या संसारातले दुःख, प्रत्येक माणूस या पोटासाठी कसा लढतोय हे सगळं बघितलं माता पार्वतीने आणि भगवान शिवशंकरांनी. आणि दोघेही कैलास पर्वतावर परत आले. त्यावेळेस माता पार्वतीच्या मनात प्रश्न आले आणि तेव्हा त्यांनी भगवान शंकरांना हे 3 प्रश्न विचारले. देवा, मला प्रश्न पडला आहे. अखंड सृष्टीत फिरल्यानंतर ह्या प्रश्नाचे उत्तर भगवंता तुम्ही मला द्या. ज्या वेळेस आपण भ्रमण करत होतो त्यावेळेस या संसारामध्ये कित्येक लोक आपल्या माता पिताची सेवा करत होते, आपल्या पिताचा आदर करत होते, मान सन्मान करत होते. परंतु काही लोक असेही बघितले की आपल्या माता पिताला दुःख देत होते, त्यांचा सन्मान करत नव्हते, आपल्या माता पिताला घरातून बाहेर काढत होते. हे मी बघितले. कित्येक लोक श्रीमंत आहेत ज्यांच्याकडे पैसा ठेवायला जागा नाही आणि काही असेही लोक आहेत ज्यांना खायला भेटत नाही आणि खूप सारं दुःख त्यांच्या जीवनात भरून पडले आहे. यामुळे देवा, मला जे 3 प्रश्न पडले आहेत त्यांचं निवारण तुम्ही करा. माता पार्वती बोलल्या की संसारामध्ये सर्वात नरम काय आहे? संसारामध्ये सर्वात गोड काय आहे? प्रत्येक माणूस हा गरीब आणि श्रीमंत का बनतो? हे सर्व ऐकून भगवान शिवशंकर बोलले, पार्वती, मी तुला एक गोष्ट सांगतो, म्हणजे कथा सांगतो, ती तू नीट ऐक, मन लावून ऐक. या कथेमधून तुला 3 प्रश्नांचे उत्तर मिळेल. भगवान तुम्ही सांगा. त्यावेळेस महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली. एका नगरात शेठजी राहत होता. भरपूर श्रीमंत होता, व्यापारी होता. तो आपल्या व्यापारासाठी नेहमी परदेशात जात होता. म्हणजे 15 दिवसांनी, 30 दिवसांनी, 1.5 महिन्यांनी, 2 महिन्यांनी. त्याला 3 मुली होत्या. अत्यंत सुंदर होत्या, जशा एका राजाच्या मुली, राजकुमारी सारख्या दिसायच्या. तो एके दिवशी आपल्या व्यापारासाठी परदेशात जाण्यासाठी निघाला. त्याच्या मनात आले, आपण परदेशात जात आहोत, आपल्या मुलींना काही इच्छा आहे का? त्यांना काही आणायचे आहे का? म्हणून तो विचारण्यासाठी आपल्या पत्नीकडे गेला. त्यावेळेस पत्नीने सांगितले, शेठजी, मला काय विचारताय? तुम्ही तुमच्या 3 मुलींनाच जाऊन विचारा. शेठजी आपल्या मुलींकडे आले. मग मोठ्या मुलीला विचारले की तू माझ्यावर किती प्रेम करते? मग मुलगी बोलली, पिताश्री, मी जीवापाड प्रेम करते तुमच्यावर. हे उत्तर ऐकून शेठ फार आनंदी झाला. मग त्यांनी मुलीला सांगितले, तुला जे काही पाहिजे असेल ते सांग. मुलीने सांगितले, पिताश्री, मला परदेशातून येताना सोन्याची थाळी आणा. त्यावेळेस वडील बोलले, नक्कीच, मी तुला सोन्याची थाळी घेऊन येईल. नंतर बघा, दुसऱ्या मुलीला प्रश्न विचारला की तू माझ्यावर किती प्रेम करतेस? तिनेही तेच उत्तर दिले, पिताश्री, मीही तुमच्यावर जीवापाड प्रेम करते. मग शेठजींनी सांगितले की तुला काय पाहिजे? मग मुलगी बोलली, मला सोन्याचा पंखा पाहिजे. हे ऐकून शेठजी म्हणाले की मी घेऊन येईल.
त्या सर्वात छोट्या मुलीला विचारले शेठजींनी की तू किती प्रेम करते माझ्यावर. त्यावेळेस त्या मुलीने सांगितले की पिताश्री, मी तुमच्यावरती मिठाप्रमाणे प्रेम करते. मीठ हा शब्द ऐकून शेठजींना फार राग आला. तो म्हणाला, अगं मुली, हे तू काय बोलतेस? मिठाची आणि माझी बरोबरी करतेस. तू माझ्यावरती खरंच प्रेम करत नाही. तू दुःख दिलं मला, त्यामुळे मी तुला काहीच आणणार नाही. हे सर्व बोलून तो शेठ व्यापारासाठी निघून गेला परदेशामध्ये. नंतर काही दिवसांनी परत आला. त्यावेळेस आपल्या मोठ्या मुलीला सोन्याची थाळी आणली आणि 2 नंबरच्या मुलीला सोन्याचा पंखा आणला. छोट्या मुलीला काहीच आणले नाही. हे सर्व पाहून छोट्या मुलीला अजिबात दुःख झालं नाही. आपल्या बहिणींना ज्या वस्तू आणल्या त्यातच ती आनंदी झाली. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याची ताकद छोट्या मुलीमध्ये होती. काही दिवस निघून गेले. त्याच राज्याचा राजकुमार घोड्यावरती त्या गावात आला. त्याने छोटी मुलगी पाहिली. शेठजींची घराच्या बाहेर बसलेली होती. अतिशय सुंदर मुलगी. ते पाहून तो राजकुमार शेठजींच्या घरी गेला आणि शेठजीला विचारले की शेठजी, तुमची ही छोटी मुलगी आहे, ती फार सुंदर आहे. मी तिला पाहिले. मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. शेठजी बोलले, राजकुमार, माझ्या 3 मुली आहेत. हिच्यापेक्षा 2 मोठ्या मुली आहेत. तुम्ही मोठ्या मुलीसोबत लग्न करू शकता. छोट्या मुलीचं लग्न मी पहिले नाही करू शकत. राजकुमार बोलले, ठीक आहे, मी मोठ्या मुलीसोबत लग्न करेन, पण मला तिची परीक्षा घ्यावी लागेल. तिला माझ्या महलामध्ये घेऊन जावं लागेल. तिच्यामध्ये काय संस्कार आहेत ते बघावं लागतील. त्या संस्कारात ती पास झाली तर मी तिच्याशी लग्न करेन. मोठ्या मुलीला तो घेऊन गेला आपल्या महलामध्ये घेऊन गेल्यानंतर एक सुंदर असा बिछाना तिला बसायला दिला. नंतर तिला सरबत आणले. तिला सरबत दिले. नंतर राजाने तिला एक प्रश्न विचारला की हा जो बिछाना आहे त्यावर तू बसली आहे, हा अतिशय मुलायम आहे. तुझ्या आयुष्यात, तुझ्या जीवनात तू अशा मुलायम बिछाण्यावरती बसली आहे का? मग ती मुलगी बोलली की राजकुमार, माझ्या जीवनात मी अशा बिछाण्यावरती बसली नाही आहे. राजकुमाराने दुसरा प्रश्न विचारला, तू जो सरबत पिला आहे तो कसा होता? त्या शेठजीच्या मुलीने उत्तर दिले लगेच, अतिशय सुंदर सरबत होता, अतिशय गोड होता, अतिशय सुगंधी होता. माझ्या आयुष्यात मी असा सरबत कधीच पिला नाही. त्या मुलीने सांगितले. हे सर्व त्या राजकुमाराने ऐकले. ठीक आहे, चल तू घरी आता. हे माझ्या शेठजींना सांगितले, ही माझ्या परीक्षेत नापास झाली आहे. राजकुमार बोलले, मी ह्या मुलीसोबत लग्न नाही करू शकत. मग शेठजी बोलले, माझ्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न करा आणि तिची परीक्षा द्या. मग राजकुमार दुसऱ्या मुलीला महलात घेऊन गेले आणि तिलाही तोच सोपा दिला आणि तेच सरबत दिले. तिलाही तेच प्रश्न विचारले. तिनेही अगदी सेम तसंच उत्तर दिलं. जे मोठ्या मुलीने उत्तर दिले तेच तिनेही उत्तर दिले. राजकुमार तिलाही घरी परत घेऊन गेला आणि शेठजींना सांगितले की शेठजी, मी या मुलीसोबतही लग्न नाही करू शकत. मग शेठजी बोलले, अहो, माझ्या तिसऱ्या मुलीसोबत तरी करा. मग तिसऱ्या मुलीलाही राजकुमार महलात घेऊन गेले. तिलाही तोच बिछाना दिला बसायला. अतिशय सुंदर, अतिशय मऊ बिछाना होता. राजकुमाराने नोकराला सांगितले सरबत आणायला. छोट्या मुलीला सरबत दिले. तिने सरबत पिले आणि सर्वांना जो प्रश्न विचारला राजकुमारांनी तोच प्रश्न तिलाही विचारला. तुझ्या जीवनात तू अशा बिछाण्यावरती बसली आहे का? आणि तुझ्या जीवनात तू असं गोड सरबत पिली आहे का? तर त्या मुलीने एक अतिशय सुंदर उत्तर दिले राजकुमारांना. राजकुमारजी, तुम्ही मला जो बिछाना दिला आहे बसायला तो मुलायम आहे. मी याच्यापेक्षा मुलायम बिछाण्यावरती बसली आहे. आणि दुसरा प्रश्न सरबतचा. तो सरबत तुमचा गोड आहे, परंतु याच्यापेक्षाही गोड सरबत मी पिले आहे. राजकुमार, मी लहान असताना माझ्या आईच्या कुशीत बसली आहे. ती कुस अखंड संसारामध्ये मऊ आहे. त्याच्यापेक्षा मऊ काहीच नाही. आणि दुसरा प्रश्नाचं उत्तर. तुम्ही सरबत बोलता आहे,
राजकुमार, या सरबतपेक्षा गोड अखंड संसारामध्ये लहानपणी मी माझ्या आईचे दूध पिले आहे आणि त्यापेक्षा गोड या संसारामध्ये काहीच नाही आणि ते अमृत आहे माझ्यासाठी. ते मी पिले आहे. संसारामध्ये ते कुठेच नाही मिळणार. राजकुमार त्या मुलीला शेठजींकडे घेऊन गेला आणि शेठजींना सांगितले, शेठजी, मला तुमच्या ह्याच मुलीसोबत लग्न करायचं आहे. आणि शेठजींनी थाटामाटात राजकुमार आणि त्या मुलीचं लग्न लावून दिले. काही दिवस निघून गेले. राजकुमाराने ठरवले की आपल्या सासऱ्याला घरी जेवणासाठी बोलवायचे, म्हणजे शेठजींना जेवणासाठी घरी बोलवले. 5 पक्वान्नाचं ताट तयार केलं. अनेक भाज्या तयार केल्या. सर्व मसाले टाकून सुंदर अशा भाज्या बनवल्या. शेठजी जेवणासाठी बसले. पहिल्या भाजीचा घास घेतला. त्याला अजिबात चव नव्हती. त्याला वाटले की ह्यात काही विसरले असतील. 10-15 भाज्यांचे प्रकार राजाने शेठजींसमोर मांडले आणि शेठजीने भाज्या खाल्ल्या. एकही भाजीला चव नव्हती. तेव्हा शेठजी फार चिडले आणि राजाला बोलले की तुम्ही माझा अपमान करण्यासाठी इथे बोलवलं का? एकही भाजीला चव नाही. तेव्हा राजा बोलला की शेठजी, तुम्ही तुमच्या मुलीला बोलवा. तिनेच या सर्व भाज्या बनवल्या आहे. तेव्हा शेठजींनी त्या मुलीला बोलवले आणि मुलीला बोलले, तू का माझा प्रत्येक वेळेस अपमान करतेस का? तेव्हा त्या मुलीने सांगितले. मुलगी बोलली, पिताश्री, तुम्ही जेव्हा परदेशात जात होते तेव्हा माझ्या 2 बहिणींना सोन्याचं ताट व पंखा आणला आणि मला तुम्ही विचारले की तू किती प्रेम करतेस माझ्यावर. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मिठा इतकं. तेव्हा तुम्ही माझ्यावर किती रागवले. तुम्ही मला काही आणले नाही, परंतु मी दुखी झाली नाही. परंतु आज ज्या भाज्यांवरती मीठ टाकलं नाही की मी तुम्हाला काय बोलली होती, मिठा इतकं प्रेम करते. या भाज्यांमध्ये मी सर्व टाकलं आहे पण मीठ टाकलं नाही. मग मिठाचं महत्त्व किती आहे हे आज तुम्हाला समजलं असेल. पिताश्री, मी तुमच्यावर मिठाप्रमाणे प्रेम करते. मीठ हे किती महत्त्वाचं आहे हे मिठाशिवाय भाजीला चव येत नाही. माझ्या आयुष्यात तुमचं पण तितकंच महत्त्व आहे. तुम्ही नाही तर माझं जीवन व्यर्थ आहे. मी तुम्हाला मिठाची उपमा दिली आहे. या मुलीने वडिलाचा मान सन्मान केला आणि दुसऱ्या 2 मुलीने फक्त दिखावा प्रेम करत होत्या. म्हणून त्यांच्या जीवनात फक्त काय मिळालं? सोन्याचं ताट व पंखा. ज्या मुलीने वडिलांवर जीवापाड प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं, म्हणून तिला जीवनात भरपूर सुख मिळालं. सोनं, नाणं, पैसा, संपत्ती, मान सन्मान हे सर्व मिळालं. हे उत्तर ऐकून त्या वडिलाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू पडायला लागले. शेठजींनी मुलीला आशीर्वाद दिला की तू कायम सुखी राहा. तुझं कुंकू बळकट आहे. हे जीवन जगण्याचं सार ह्या कथेतून आपल्याला भगवंतांनी सांगितले. माता पार्वती बोलल्या की भगवंता, मला तुम्ही माझ्या 2 प्रश्नांचं उत्तर दिलं आहे की संसारामध्ये मऊ काय आहे? आईची कूस. संसारामध्ये गोड काय आहे? आईचं दूध अमृताहुनी गोड आहे. याचं पण उत्तर मला मिळालं. भगवंता, प्रत्येक माणूस श्रीमंत गरीब का बनतो याचं उत्तर मिळालं नाही. भगवंतांनी सांगितलं, मग जो व्यक्ती संसारामध्ये आपल्या आईवडिलांची सेवा मनापासून करतो त्याला त्याच्या जीवनात कधीच दुःख येत नाही. हमेशा त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी असते. हे कायमस्वरूपी त्याच्या जीवनात चालतच असते. आणि जो व्यक्ती आपल्या आईवडिलांची सेवा फक्त दिखावा म्हणून करतो त्याच्या आयुष्यात कधीच सुख येत नाही. ते आयुष्य खूप दुःखी असतं. पार्वतीला भगवंत सांगतात, मी तुला जी कथा सांगितली, ज्या 2 मुलींनी दिखावा प्रेम केलं त्यांना काय मिळालं? सोन्याचा पंखा आणि थाळी. परंतु ज्या मुलीनं मनापासून आपल्या आईवडिलांवरती प्रेम केलं, विश्वास ठेवला, त्यांचा मान सन्मान केला, आदर केला, त्या मुलीला जीवनभर सुख भेटले. एका राजकुमारासोबत लग्न झाले. हे सर्व सुख कशामुळे मिळालं? आईवडिलांवर केलेल्या प्रेमामुळे तिला हे सर्व सुख मिळाले. अखंड संसारामध्ये सुख आणि दुःख का येतं? जे लोक आईवडिलांची सेवा करतात त्यांना कायम सुख असतं आणि जे करत नाही त्यांना दुःख असतं. माता पार्वतीचा
तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर माता पार्वतींना मिळालं. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया आता दुसऱ्या कथेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.